मुलगी स्मशानभूमीत गेली. स्मशानभूमीत प्रेताजवळ जाऊन असं नेमकं काय घडलं? दुपारचं वातावरण, आजूबाजूला शांतता आणि स्मशानभूमीत अचानक एका तरुणीच्या उपस्थितीची चर्चा सुरू झाली. काही क्षणातच या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले. नेमकं ती तिथे का गेली, तिचा उद्देश काय होता आणि या घटनेने एवढी खळबळ का उडाली, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत हळूहळू समोर येणार आहे. स्मशानभूमी हे मुळात गंभीर आणि संवेदनशील ठिकाण. अशा ठिकाणी घडणारी कोणतीही अनोखी घटना लोकांचं लक्ष वेधून घेते. त्यामुळे या घटनेबाबतही विविध चर्चा सुरू झाल्या. कुणी काही सांगू लागलं तर कुणी त्याहून वेगळाच अंदाज व्यक्त करू लागलं. सुरुवातीला लोकांमध्ये जे ऐकायला मिळालं त्यानुसार एका तरुणीने नुकत्याच अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी जाऊन काही वेगळे हावभाव केल्याचा दावा करण्यात आला. ही माहिती पसरताच अनेकांना धक्का बसला, पण त्या मागचं खरं कारण मात्र कोणालाही निश्चितपणे माहिती नव्हतं. घटनेची चर्चा जशी जशी वाढत गेली तसतसे त्याला वेगवेगळे रंग चढू लागले. काहींनी भीती व्यक्त केली, काहींनी संताप व्यक्त केला, तर काहींनी ही केवळ लोकांचं लक्ष वेधून घेण्याची कृती असू शकते असं मत मांडलं. ही चर्चा वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे स्मशानभूमीचं ठिकाण. अशा ठिकाणाशी संबंधित कोणतीही गोष्ट लोकांच्या भावनांशी जोडली जाते, त्यामुळे अनेकांनी या प्रकाराकडे अतिशय गंभीर नजरेनं पाहिलं. दरम्यान त्या तरुणी बाबतीतही अनेक चर्चा सुरू झाल्या. काही जणांनी ती सुरक्षित असल्याचं सांगितलं, त्यामुळे तिच्या कृतीमागे नेमकं काय कारण असू शकतं हा प्रश्न अधिकच गडद होत गेला. घटना समोर आल्यानंतर अनेकांनी समाजात अंधश्रद्धेला खतपाणी मिळू नये अशी भूमिका घेतली, कारण अशा प्रकारच्या चर्चांमुळे लोक चुकीच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचू शकतात. याच दरम्यान काही लोकांनी त्या तरुणीच्या वागण्याचा अर्थ आपल्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सत्य समजून घेणं आवश्यक होतं. घटनेची माहिती वेगाने पसरू लागली. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या, काहींनी कठोर कारवाईची मागणी केली, तर काहींनी आधी सत्य समोर येऊ द्यावं अशी भूमिका घेतली. ज्या ठिकाणी ही घटना घडल्याचा दावा करण्यात आला त्या ठिकाणाचं गांभीर्य लक्षात घेता लोकांच्या भावना दुखावल्याचंही अनेकांनी म्हटलं. त्यामुळे या चर्चेने आणखी वेग घेतला. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न कायम होता. नेमकं काय घडलं होतं? जे बोललं जात होतं ते पूर्ण सत्य होतं का, की त्यात अतिशयोक्ती मिसळली गेली होती? आजच्या सोशल मीडियाच्या काळात कोणतीही माहिती काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहोचते, पण प्रत्येक माहिती खरीच असेल असं नाही. त्यामुळे अशा घटनांकडे विवेकानं पाहणं आवश्यक ठरतं. या प्रकरणातही अनेक दावे केले गेले, पण त्यापैकी किती दावे अधिकृतरित्या सत्य झाले हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. घटना चर्चेत आली म्हणून ती जशीच्या तशी खरी आहे असं गृहीत धरता येत नाही. अनेक वेळा अपूर्ण माहितीमुळे गैरसमज होतात. याच कारणामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणं आवश्यक आहे. विशेषतः अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अफवांपासून दूर राहणं गरजेचं आहे. काही लोकांनी या प्रकरणातून प्रसिद्धी मिळवण्याचाही मुद्दा उपस्थित केला, तर काहींनी ही केवळ चुकीच्या पद्धतीने पसरलेली चर्चा असू शकते असंही म्हटलं. अशा घटनांमध्ये भावनेपेक्षा तथ्यांना महत्त्व दिलं पाहिजे, कारण एक चुकीचा निष्कर्ष अनेक लोकांच्या मनात भीती निर्माण करू शकतो. या प्रकरणात नेमकी कायदेशीर कारवाई होणार का याबाबतही चर्चा सुरू झाली. मात्र अधिकृत माहितीशिवाय कोणताही ठाम निष्कर्ष काढणं योग्य नाही. विज्ञानाच्या युगात कोणत्याही घटनेकडे अंधविश्वासाने न पाहता पुरावे आणि अधिकृत माहितीच्या आधारे विचार करणं आवश्यक आहे. या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली, सोशल मीडियावर दिसणारी किंवा ऐकू येणारी, त्यामुळे पडताळणीशिवाय निष्कर्ष काढणं टाळलं पाहिजे. शेवटी समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात विविध दावे आणि चर्चा मोठ्या प्रमाणावर झाल्या, मात्र त्या दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही, उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या घटनेकडे अंधश्रद्धा किंवा भीतीच्या नजरेने न पाहता तथ्य पडताळूनच विश्वास ठेवावा, हाच या संपूर्ण प्रकरणातून मिळणारा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे.